नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत जमीन तापवणे। आता बऱ्याच ठिकाणी हार्वेस्टिंग झाली असेल, आता पुढची लागवड करण्याची गडबड सुरू असेल, तर ही जमीन तापवणे म्हणजे काय, काय प्रकार आहे? हा प्रकार काही नवीन नाहीये, हा जुनाच आहे। हे जुनी प्रॅक्टिसेस आहे जे आपले आजी आजोबा पहिल्यांदा करत होते। हार्वेस्टिंग झाल्यानंतर नांगरणी करायची म्हणजे काय होतं की जमिनीचा जो वरचा थर आहे तो खाली जातो आणि खालचा थर जो आहे तो वरती येतो। त्याच्यामुळे होतं काय की जमिनीमध्ये जे सुप्त अवस्थेमध्ये किडीचे आणि रोगाचे जे वेगवेगळे जे सुप्त अवस्था बसलेल्या असतात, त्या सुप्त अवस्थेला मारून टाकण्याचं पहिलं काम म्हणजे जमीन तापवणे। जर आपण आपली जमीन तापवली तर त्याच्यामुळे होतं काय की पुढचा जो अतिरिक्त आपला होणारा जो खर्च आहे तो खर्च आपला कमी होतो। आपल्या जमीन जी आहे ती तापल्यामुळे तिच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे निमॅटोड्स असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या किडीच्या सुप्त अवस्था, म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की किडीच्या 4 अवस्था असतात, ज्याच्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे अंडी अवस्था, दुसरी अवस्था म्हणजे अळी अवस्था आणि तिसरी अवस्था असते कोश अवस्था, जिला आपण सुप्त अवस्था म्हणतो। तर ह्या कोश अवस्थेमध्ये जर तुम्ही तुमच्या किडीला मारून टाकलं तर तिचा पतंग होणार नाही आणि पतंग जर झाला नाही तर पुढचे कुठल्याही गोष्टी परत होत नाहीत। कारण काय होतं, पतंग अंडी घालतो आणि अंडी घातल्यानंतर परत तिची अळी अवस्था म्हणजे परत सगळं नंतर जो काही आपलं कालचक्र आहे अळीचं, ते अळीचं चक्र नंतर परत सुरू होतं। त्याच्यासाठी जमीन तापवणे हे फार इम्पॉर्टंट आहे, जमिनीची मशागत करणे फार इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामुळं ज्या जुन्या आपल्या प्रॅक्टिसेस होत्या त्या जुन्या प्रॅक्टिसेस सोडू नका। त्यामुळं काय होतं की जमीन खालची वरती जमीन झाल्यामुळं जेव्हा आपण दुसरं पीक घेतो ते दुसरं पीक घेताना जे येणाऱ्या जमिनीच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या पण आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये भेडसावत नाहीत। पेस्टिसाइड्सच्या वापरावरती आळा बसतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे आत्ता बघा, आपलं काय झालंय की जाते 2 रुपये आणि मिळत नाहीत आपल्याला 4 आणे पण, असं आपलं झालंय। त्यामुळे हे जर आपल्याला कमी करायचं असेल म्हणजे काय होतंय, उत्पादनाच्या खर्चामध्ये खूप आपला खर्च होत चाललाय। म्हणजे उत्पादन घेण्यासाठी जेवढं आपण खर्च करतोय तो खर्च वाढतोय, पण उत्पादन जेवढं वाढायला पाहिजे तेवढं उत्पादन वाढत नाहीये। त्यामुळे जमीन तापवणं फार इम्पॉर्टंट आहे, जमीन ही तापलीच पाहिजे। त्याच्यामुळे जे पुढच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवत नाहीत। जर आपण बघितलं तर मरीला पण खूप चांगला कंट्रोल मिळतो, कारण की जमिनीमध्ये मरीच्या ज्या काही बुरशी असतात, ज्या जीवाणू असतात त्यांच्या सुप्त अवस्था आपल्या जमिनीमध्ये बसलेल्या असतात आणि जेव्हा पाणी देतो आपण, ज्यावेळी अतिरिक्त पाऊस वगैरे येतो, मग त्याच वेळेस ती बुरशी जी आहे ती रुद्ररूप धारण करते आणि मर वगैरे आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सला आपल्याला सामोरे जावं लागतं। त्याचबरोबर सगळ्या ह्या ज्या अवस्था असतात, भुरी असू द्या, तुमची डावणी असू द्या, करपा असू द्या, ह्या सगळ्या रोगांच्या ज्या काही सुप्त अवस्था आहेत त्या जमिनीमध्ये असतात। त्यामुळं जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या त्या सुप्त अवस्था जेव्हा आपण जमीन तापवतो म्हणजे हाय टेम्परेचरमध्ये काय होतं की त्यांच्या ज्या सुप्त अवस्था असतात त्यांना आळा बसतो आणि त्याच्यामुळे मग नंतर फेवरेबल कंडिशन्समध्ये ते रुद्ररूप धारण करू शकत नाहीत। त्याच्यासाठी जमीन तापवणे, नांगरणे हा फार इम्पॉर्टंट आहे। तर नांगरणी ही केलीच पाहिजे आणि नांगरणी झाल्यानंतर जमीन ही 15 दिवसापर्यंत तर कमीत कमी ही जमीन तापलीच पाहिजे, कारण की आत्ताचं जर बघितलं तर हे क्लायमेट खूप हाय टेम्परेचर आहे। ह्या हाय टेम्परेचरमध्ये आपल्या रिझल्ट्स खूप चांगले मिळतील। तर ज्या लोकांच्या आत्ता बागा रेस्टिंगमध्ये आहेत तर त्यांनी जमीन तापवणं हे एकदा करून बघा आणि मग बघा तुम्हाला रिझल्ट्स कसे मिळतील। त्यामुळं काय होतं, आता हार्वेस्टिंग केल्यानंतर आपला जो पालापाचोळा आहे बघा तो पण खालचा वरती तो गेल्यामुळे आपल्याला तिथं कुजवण्याचा पण प्रकार खूप चांगला होतो आणि रिझल्ट्स पण आपल्याला बघा खूप चांगले मिळतात। कारण की ॲटोमॅटिक जे आहे तो ऑर्गॅनिक जे आहे ते ऑर्गॅनिक खत आपल्या जमिनीमध्ये तयार होते। ॲटोमॅटिक ऑर्गॅनिक खत आपल्या जमिनीमध्ये तयार झाल्यामुळे आपल्याला जे काही अतिरिक्त आपण जे फर्टिलायझर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी अन्नद्रव्य आपण देतोय ती देण्याची पण आपल्याला तितक्या प्रमाणामध्ये गरज पडत नाही। त्यामुळे तिथेही आपला जो खर्च आहे तो खर्च कमी होतो। जर ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।